सरत्या उन्हाळ्यासोबत आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला उपलब्ध होणारं निळसर रंगाचं अतिशय मनमोहक दिसणारं फळ म्हणजे जांभूळ. जांभूळ किंवा जंबू नावाने ओळखल्या जाणारं आयुर्वेदातील हे एक फळ हे उत्तम मधुमेहनाशक किंवा मधुमेहाला नियंत्रणात ठेवणारं किंवा साधारणतः शरीरात असणाऱ्या साखरेला नियंत्रण ठेवण्याचं काम करतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असलं तरी या व्यतिरिक्त सुद्धा जांभळापासून मिळणारी पानं, जांभळाची साल, मुळं आणि जांभळाच्या फळाच्या बियांमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे गुणधर्म, औषधी गुणधर्म असतात, ज्याचा उपयोग अनेक विकारामध्ये केला जाऊ शकतो. कशा पद्धतीने, कुठल्या आजारामध्ये आणि किती मात्रेमध्ये या औषधी गुणधर्माचा उपयोग करण्यासाठी याचा वापर केला पाहिजे तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 16 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करीत करतो. साधारणतः शुक्रप्रिया, नीलफला किंवा महाफला या पर्यायी नावाने ओळखले जाणारे जांभूळ किंवा जंबू ही फळं ही किंचित आम्ल गुणाची आणि गोडसर स्वरूपाची आणि त्याचबरोबर कडसर या स्वरूपाची म्हणजे चवीची असतात. ही पचायला थोडीशी जड आणि शीत गुणाची थंड असल्यामुळे साधारणतः कुठल्याही प्रकारच्या मूत्रशर्करेशी किंवा साधारणतः शरीरामध्ये वाटणाऱ्या कुठल्याही प्रकारची साखर नियंत्रण करण्याचं काम करतात. शरीरामध्ये आहारातून जाणारी किंवा कुठल्याही प्रकारे शरीरात वाढणारा ओलावा आणि याचा परिणाम म्हणून प्लेग वाढतो आणि याचाच मधुमेहासारखे विकार याच्यामध्ये काही प्रमाणात सगळ्यात उपयोगी ठरणारं फळ म्हणजे जांभूळ मानलं जातं. जांभूळ या फळामध्ये असणारा कडसरपणा शरीरात असणाऱ्या अतिरिक्त क्लेद ओढून घेतो. त्यामुळे शरीरातून वाढणारी अतिरिक्त मोठ्या प्रमाणात होणारी मूत्रप्रवृत्ती म्हणजे ज्यांनाही मूत्रविकाराचे त्रास असतील किंवा शरीरामध्ये क्लेद वाढल्यामुळे, थुलथुलीतपणा वाढल्यामुळे वारंवार लघवीला जाण्याचा त्रास सहन करावा लागत असेल अशा व्यक्तींमध्ये जांभुळाच्या फळांनी शरीरातला अतिरिक्त क्लेद ओढला जातो आणि त्यामुळे शरीरातून मूत्रप्रवृत्तीची प्रमाण हे कमी व्हायला मदत होते. साधारणतः मूत्रशर्करा वाढणे म्हणजे लघवीमध्ये साखर वाढण्याचं प्रमाण हे सुद्धा नियंत्रित येण्यामध्ये जांभळाच्या फळाचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. या फळांसोबतच त्याच्यामध्ये असणारे बीजाचा गर हा उत्तम दाह शामक मानला जातो. त्यामुळे तळपाय, तळहाताचे अंगार अशा प्रकारच्या कुठल्याही अंगार होत असतील तर या बीजाचा असणारा गर हा वाटून तिथे बायाच्या ठिकाणी केलेला लेप हा शीतत्व म्हणजे दाह कमी करायला अतिशय उपयुक्त ठरतो. साधारणतः याच्या पानामध्ये असणारा कडसरपणा आणि त्याच्यामध्ये असणारे डायबिटीजला नियंत्रित करणारे गुणधर्म याचाच उपयोग म्हणून शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे प्लेग वाढलं किंवा हिरड्याच्या ठिकाणी सूज येणं अशा प्रकारचा त्रास ज्याही लोकांना सतत जाणवत असेल किंवा मुखरोगामध्ये कुठल्याही प्रकारची सतत तोंडामध्ये छाले येण्याचे प्रकार जाणवत असतील अशा व्यक्तींनी याच्या पानाचा उपयोगसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो. मधुमेह रुग्णांनी याची 4 ते 5 पानांचा काढा रोज नित्यनियमाने 100 ml पाण्यामध्ये बनवून तो 50 ml पर्यंत आटवून रोज सकाळी घेतली असता मात्र मूत्रशर्करा नियंत्रणात येणे, त्याचबरोबर ज्यांनाही मुखरोगाचे त्रास असतील किंवा ज्यांना हिरड्या सतत सुजण्याचा त्रास होत असेल अशा व्यक्तींनी याच्या गुळण्या करणे हे सुद्धा अतिशय उपयोगी ठरतं. त्यामुळे हिरड्याचे विकार असो किंवा कानाचे विकार असतील, ज्यांच्याही व्यक्तीमध्ये कानामध्ये सतत आवाज येण्याचा त्रास असेल किंवा दंतरोग किंवा मुखरोगामध्ये हिरड्यांचे त्रास असतील अशा व्यक्तींनी याच्या पानापासून मिळणाऱ्या काढ्याचा उपयोग गुळण्या करण्यासाठी नित्यनियमाने केले असता मुखरोग नियंत्रणात येण्यात उपयोग होतो. साधारणतः वाढणारी मूत्रशर्करा आणि त्याचबरोबर शरीरामध्ये वाढणारी रक्तशर्करा म्हणजे साखरेचं प्रमाण हे या फळांचा जोपर्यंत सीजनल फळ म्हणून उपलब्ध होतं तोपर्यंत तर मोठ्या प्रमाणात उपयोगी होतेच, परंतु त्याही बरोबर शरीरामध्ये अतिसारसारखे प्रकार म्हणजे ज्याही शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे शरीरातला ओलावा बाहेर पडणं किंवा क्लेद वाढलेला असणं आणि त्यामुळे ग्रहणीसारखे विकार ज्यांच्यामध्ये IBS सारखा प्रकार, ज्यांना सतत जुलाबासारखी मोशन होत असते किंवा सतत मोशनमधून झाल्यानंतर शेम पडणं अशा प्रकारचे विकार जाणवत असतील अशा व्यक्तींनी सुद्धा जांभळाचा उपयोग जरूर केला पाहिजे. शरीरामध्ये कुठल्याही गोष्टीचं धारण करण्याचं काम हे जांभळाद्वारे केले जाते. म्हणूनच कुठल्याही प्रकारे श्वेतपदरसारखे विकार ज्याही स्त्रियांमध्ये जाणवतात किंवा रक्तपदर किंवा ज्यांना पाळीवाटे सतत मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर पडण्याचा विकार जाणवत असेल अशा व्यक्तींनी तो नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून जांभळाचा उपयोग नित्यनियमाने करणं हा अतिशय प्रभावी उपाय म्हणून ठरू शकतो.
ही जांभळाची फळं थोडीशी कडसर स्वरूपाची असल्यामुळे शरीरामध्ये ओढा बसतात आणि शरीरामध्ये असे अतिरिक्त असणारा क्लेशसुद्धा नष्ट होतो. त्यामुळे ज्याही व्यक्तींमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती असेल त्यांनी यथेच्छ जांभूळ घ्यायला हरकत नसते. जांभूळ ही फळं साधारणतः कुठल्याही प्रकारे वातकर ठरत असली तरी पित्त आणि कफाचा नाश करणारी ठरतात. त्यामुळे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे ज्यांना कफाचा त्रास जाणवत असेल किंवा पित्तांचा त्रास जाणवत असेल अशा व्यक्तींमध्ये याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. याचबरोबर जांभळाचा उपयोग तो मुखरोगासोबत शुगरसारख्या विकारांमध्ये, मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये, लघवीचं प्रमाण ज्यांच्यामध्ये वाढलं आहे अशा व्यक्तींमध्ये आणि तळपायाची अंगार ज्यांच्यामध्ये सतत जाणवते अशा व्यक्तींमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने होतं. साधारणतः जांभळाची काडी ही अतिशय उत्तम पद्धतीने ही निर्जलीक म्हणजे पाण्यामध्ये असणाऱ्या जंतूचा नाश करण्यामध्ये अतिशय प्रभावी ठरत असते. त्यामुळे जांभळाची सुकलेली काडी पाण्यामध्ये टाकून ठेवल्याने शरीरामध्ये असा पाण्याचा गुणधर्म वाढायला मदत होतात आणि पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने जंतुनाश व्हायला सुद्धा उपयोगी ठरते. म्हणून जांभळाच्या काडीचा उपयोग चांगल्या पद्धतीने जंतुनाशक म्हणून पाण्यामध्ये सुद्धा केला जाऊ शकतो. जांभूळ हे अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण असलं तर या जांभळाच्या पात्राचा उपयोग पाणी साठवून तो रात्रभर पाण्यामध्ये ठेवून सकाळच्या वेळेला ते पाणी घेणं हे डायबिटिकसारख्या व्यक्तींमध्ये, डायबिटीज ज्यांच्यामध्ये मधुमेह असून शुगर इन्सुलिनवर अवलंबून असेल त्यांचं इन्सुलिनवरचं डिपेंडन्स कमी करण्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने केल्या जाऊ शकतो. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांसोबत इतर व्यक्तींमध्ये ज्यांच्यामध्ये क्लेश वाढलेले आहेत किंवा मूत्रशर्करेचं प्रमाण जास्त आहे किंवा युरिनरी ब्लॅडरचे रिलेटेड त्रास असतील अशा व्यक्तींमध्ये चांगल्या पद्धतीने जाणवतो. म्हणून ज्याही वेळेस जांभूळ उपलब्ध होतील त्यावेळेस ती नित्यनियमाने घेतली पाहिजे. म्हणजे अनेक आजार नियंत्रणात आणण्यास आपल्याला उपयोगी ठरू शकतो.